हॅलो एव्हरीवन, मी वेदिका बुचके आणि मी इथे रेस्टोरा ऑन्कोकेअर डॉक्टर अविनाश तळेले यांच्याबरोबर सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलर म्हणून काम करते. कॅन्सर रोगाचं निदान झाल्यानंतर आपल्याला कुठली गोष्ट फिजिकल हेल्थबरोबर जपायची असेल तर ती सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा मेंटल हेल्थ ही गोष्ट असते. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर भीती, अँझायटी, निद्रानाश अशा अनेक गोष्टी आपल्याला फेस करायला लागतात ॲज अ पेशंट अँड ॲज अ केअर गिव्हर ऑल्सो. तर या सगळ्या गोष्टींमधून पुढे जाण्यासाठी आणि आपल्याला जे उपचार आपण फिजिकली घेतोय ते उपचार जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला 2 खूप सोप्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे. आपण पहिली टेक्निक बघणार आहोत श्वासाची, ज्याला बॉक्स ब्रीदिंग असं म्हणतात. बॉक्स ब्रीदिंगमध्ये आपण आपली रेग्युलर श्वासाची टेक्निक एका पर्टिक्युलर टाइम लिमिटमध्ये करणार असतो. सुरुवातीला मी थोड्या इन्स्ट्रक्शन्स देते, त्याच्यासोबत तुम्हाला करूनही दाखवते, म्हणजे तुम्हाला ते फॉलो करायला सोपं जाईल. 4 सेकंड्सचा आपला स्क्वेअर किंवा बॉक्स असतो. 4 सेकंड्स इनहेल, श्वास आत घ्यायचा आहे. 4 सेकंड्स होल्ड आणि 4 सेकंड्स एक्सेल. हे झाल्यानंतर एक सायकल आपली कंप्लीट होते. अशा साधारणपणे 5 ते 6 सायकल्स तुम्ही एका वेळी करू शकता, एका जागी शांतपणे बसून. बॉक्स ब्रीदिंग करताना लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावर लगेच बॉक्स ब्रीदिंगची टेक्निक करायची नाहीये. सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यावर. बॉक्स ब्रीदिंगमुळे आपल्या श्वसनावर नियंत्रण येतं, त्याच्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके मॅनेज करायला आपल्याला मदत होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं डिस्ट्रॅक्शन मिळाल्यामुळे आपल्या डोक्यात येणारे विचार यांनाही कंट्रोल करणं पॉसिबल होतं. बॉक्स ब्रीदिंग बरोबरच अजून एक बघणारी टेक्निक आपण आहोत ती म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा सकारात्मक गोष्टी स्वतःच्या मनाला सांगणे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर बऱ्याच वेळा अनेक निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यात येत असतात. त्या निगेटिव्ह गोष्टींपासून डिस्ट्रॅक्शन मिळण्यासाठी आपण स्वतःला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊ शकतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, मी खूप स्ट्रॉंग आहे किंवा मला धैर्याने या प्रोसेसला सामोरं जायचं आहे, मी घेत आहे त्या उपचारांचा माझ्यावर उपयोग होत आहे. अशा प्रकारची वाक्य तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजेनुसार तयार करून स्वतःला रोज सांगू शकता. बॉक्स ब्रीदिंग झाल्यानंतर ही अफर्मेशन स्वतःला सांगायची आहेत 4 ते 5 वेळा. हे झाल्यानंतर किंवा याच्या आधी बॉक्स ब्रीदिंग तुम्ही करू शकता. धन्यवाद. Comment CURE to get a detailed guide and start your journey today.